न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। आज सकाळी महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उज्ज्वलाताई बोढारे यांनी 18 सरपंच, 90 ग्रामपंचायत सदस्य, एपीएमसी तथा सेवा सहकारी सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये आज अधिकृत प्रवेश केला। गेल्या काही महिन्यापासून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उज्ज्वलाताई बोढारे यांचे राष्ट्रवादीचेच नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासोबत पक्षांतर्गत विवाद सुरू होते। एकीकडे बावनकुळे उज्ज्वला बोढारे यांना प्रामाणिक नेतृत्व मानतात। रमेशचंद्र बंग यांना मिळालेल्या एक गठ्ठा मतांचा फटका हिंगणा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बसेल असं त्यांना वाटते आणि त्याचा फायदा भाजपला होईल असेही बावनकुळे म्हणतात। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती उज्ज्वला बोढारे यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशामुळे खरा फटका हा रमेश बंग यांना पडेल की भाजपचे आमदार समीर मेघे यांना पडेल। सुनील केदार यांनी उज्ज्वला बोढारे यांच्यावर विश्वास करत तसेच हिंगणा विधानसभेचे आमदार समीर भाऊ मेघे, मनोहर कुंभारे, अनिल निदान आदी प्रामुख्याने उपस्थित होते। सध्या तरी महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे संबंध राज्यभर लोटस ऑपरेशन राबवित असून ते केवळ महाविकास आघाडीलाच फोडत नाही तर महायुतीतील समविचारी राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत। शरद पवार गटांच्या अत्यंत प्रामाणिक आणि ऊर्जावान नेत्या, जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वलाताई बोढारे आणि 18 सरपंच आणि 90 ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठ्या प्रमाणावर सदस्य आज समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। नागपूर जिल्ह्याकरता हा दिवस फार आनंदाचा आहे। उज्ज्वलाताई बोढारे एक सक्षम नेतृत्वात भाजपमध्ये आले आहेत। याचा किती फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बसेल आणि हा मोठा फटका राष्ट्रवादीसाठी असेल? येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक मोठा विजय हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल। कारण जी काही मतं विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश बंग साहेबांना हिंगणा विधानसभेत मिळाली होती, ती सर्व मतं म्हणजे इतका मोठा मताचा गठ्ठा आज भाजपमध्ये ऍड झालेला आहे। आणि केवळ मताकरता नाही तर उज्ज्वलाताई बोढारे या प्रामाणिक कार्यकर्त्या, संघटनेच्या कार्यकर्त्या आहे, यांचा उपयोग संघटनेला होईल आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल याकरता त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घेतली, कारण सोशल मीडियामध्ये त्या दोघांचा एक फोटो त्यांनी जो आहे तो शेअर केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलेलं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे, माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। शरद पवार असे बोलले की पहलगाममध्ये हल्ला झाला, याआधी देखील अनेक हल्ले झाले, मात्र हिंदू मुस्लिम झाला नाही, यावेळेसच हिंदू मुस्लिम का होत? शरद पवार साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, किमान त्यांनी असे वक्तव्य करू नये की जरा त्या पर्यटकाला विचारा ना ज्यांच्या घरचा जीव गेला, काय त्या आतंकवाद्यांनी बोलून त्यांच्या घरचा जीव घेतलाय। पवार साहेबांनी त्यांच्या जखमेवर मीठ तोडू नये। म्हणजे इतका मोठा राष्ट्रावर आघात झाला, 28 परिवार छत्र निघून गेलं आणि जेव्हा त्या गोळ्या मारल्या तेव्हा त्या परिवाराला काय काय विचारलं गेलं? जरा एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्यात का? एका तरी परिवाराशी शरद पवार साहेब भेटल्या का? विचारलं का त्यांना काय झालं नेमकं? या ठिकाणी असं मताच्या लागून चालण्याकरता राजकारण करतील शरद पवार साहेब असं मला वाटत नाही, करू नये। शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांनी पोलीस कार्यक्षम आहे अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे, कसं पाहता? एक तर सैन्यासोबत असतात नाही, मला असं वाटतं की त्यांनी जरा समजून घेऊन नंतर बोललं पाहिजे। मला ते काय बोलले हे माहिती नाही, पण अशा घटनांमध्ये कोणी आपल्या मतांना तार तोडू नये।
तिथे मोठ्या मोठ्या एजन्सी काम करतात आहे. त्या एजन्सीचं फोकस डायव्हर्ट होऊ नये याकरता एजन्सीला डिमॉरलाइज करू नये. ज्या एजन्सी अशा घटनांमध्ये काम करतात त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. संपूर्ण देशाने अशा एजन्सीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि मुख्य आरोपीला शोधून जो मास्टर माइंड आहे, मारणार तर आहे पण मास्टर माइंड कोण आहे याला त्या ठिकाणी शोधलं पाहिजे. याकरता पूर्ण देश हा आपल्या संस्थेच्या, आपल्या तिथे ज्या काही संस्था काम करतात आहे, सीबीआय काम करत असतील, एनआयए काम करत असतील, अजून ज्या ज्या संस्था त्या ठिकाणी काम करत आहेत पोलिसांच्या, त्यांच्या पाठीशी आपण महाराष्ट्र देश. संजय गायकवाड त्यांनी स्वतःच्या वर झालेला हल्ला आणि सुपारी जसे नवीन कायदे आले तर वसुली सुरू होते अशा अनुषंगाने बोलले ते. नाही, मला माहिती नाही काय बोलले संजय गायकवाड, काय बोलले याच्याबद्दल मला त्यांचं बघितल्याशिवाय बोलता येणार नाही. मी देशाचं बोलतो आहे. देशामध्ये अशा घटना ज्या झाल्या आहेत, आज 28 लोक मारली गेली, देश आज पूर्ण दुःखामध्ये आहे. अशा वेळी मात्र तिथल्या एजन्सीबद्दल कोणी बोलू नये, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. पाकिस्तानी नागरिकांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कधीपर्यंत राज्याच्या जवळपास नाही, माननीय प्रधानमंत्री आणि आमच्या केंद्र सरकारने डेडलाईन दिली आहे. हा भारत देश सोडावाच लागेल. या भारत देशामध्ये जो आश्रय मिळतो तो आश्रय या भारत देशात मिळू नये आणि या भारत देशामध्ये राहून पाकिस्तानचा जय जयकार करणे, या देशामध्ये जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडणे, अशी जी वृत्ती या ठिकाणी या देशामध्ये ही मोडून काढली पाहिजे, कंबरडं मोडून काढलं पाहिजे. पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतामध्ये झेंडे फडकणे पाकिस्तानचे हे भारताला मान्य नाही. म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पाकिस्तान के लोक चले जाओ ही जी भूमिका घेतली. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.